हॅलो, गुड आफ्टरनून. वेलकम टू इन्फिनिटी अकॅडमी. मी शशिकांत. मित्रांनो, आज आपण बघणार आहोत तलाठी भरतीतील पाठीमागील काही तर्क व अनुमान या टॉपिकवर आलेले काही PYQs. ठीक आहे. तत्पूर्वी ही आपली तलाठी भरतीची ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच आहे, ज्याची व्हॅलिडिटी 1 वर्ष आहे. त्याच्यामध्ये आपण कंप्लीट केलेले सब्जेक्ट इंग्लिश, मराठी, गणित बुद्धिमत्ता आणि सामान्य ज्ञान. फीज आहे 999. व्हॅलिडिटी कंप्लीट 1 वर्षाची. ठीक आहे मित्रांनो, स्टार्ट करूया आपण. थोडंसं या सब्जेक्ट विषयी बोलायचं जर झालं तर तर्क व अनुमान म्हणजे ही खूप मोठी फिलॉसॉफी आहे की यामध्ये तुम्ही जेवढं डीप जाल तेवढं तुम्हाला नवीन नाविन्याचे भेटतच जाईल. पण आपण याचे स्टुडंट नाहीयेत, आपण ऍस्पायरंट आहोत. आपला संबंध एक मार्क्सची आहे आणि जर वरवरचा जर आपण विचार केला तर एक इझी लेवलला आपण अचीव करू शकतो. पण थोडंसं आणखी आपण डीप लेवलला गेलो ते कन्फ्युजन लेवल वाढत असते आणि आजचा ट्रेंड जो आहे तो डीप लेवलचा आहे. तो कन्फ्युजन कसं अवॉइड करायचं त्याचे प्रत्येकाचे खूप काही वेगळे वेगळे फंडाज असतात. मी प्रयत्न केलाय, जो आपला जुना प्रयत्न असतो की कुठलाही एक टॉपिक जो आहे तो एका फॉर्मॅटमध्ये कसं इझी मध्ये लेवल 1, लेवल 2, लेवल 3 ला अचीव करू शकतो, पण फॉर्मॅट एकच ठेवायचा आहे आपल्याला. मी ही पद्धत तशीच केलेली आहे की हा जो सिलॉग किंवा तर्क अनुमान आपण जो आज टॉपिक घेतो आहोत की एका फॉर्मॅटमध्ये बांधायचा प्रयत्न केलाय त्याला. भले याच्यामध्ये 2 कंडिशन्स आहेत. जसं मी स्टार्ट करून सांगेल तुम्हाला की एक डायरेक्ट पद्धत एक आहे आणि एक पॉसिबिलिटी पद्धत आहे. मी थोडीशी तोड ओळख करून देईल तुम्हाला या संदर्भात की डायरेक्ट पद्धत काय आहे आणि पॉसिबिलिटी पद्धत काय आहे. नंतर आपण सुरुवात करूया. हे बघा मित्रांनो, इथे निष्कर्षामध्ये आपल्याला कधीही इंग्लिश मध्ये जर तुम्ही वाचलं तर असं येईल पॉसिबिलिटी, आणि मराठीमध्ये जर आपण बघितलं तर याला म्हणतात शक्यता. ठीक आहे. तर पॉसिबिलिटी, शक्यता, या पॉसिबिलिटी मध्ये आणखी 2 गोष्टी ऍड होतात. मे बी, कॅन बी, ऍटलिस्ट, डेफिनाइट. ठीक आहे. शक्यतामध्ये असू शकतो, असे एक शब्द असतील की तुम्ही समजून जायला पाहिजे की हे शक्यता आणि हे डायरेक्ट. इथे जेव्हा पॉसिबिलिटी किंवा शक्यता असं काही दिलं नसेल तर तो टॉपिक आहे एकदम प्लेन डायरेक्ट. आणि डायरेक्टला काय करायचंय आपल्याला, जेवढं विधानामध्ये दिले त्यावरच एक सुंदरसं चित्र काढायचंय आणि त्याहूनच आपल्याला निष्कर्षाकडे जायचंय. पण जेव्हा पॉसिबिलिटी मध्ये आपण जाणार आहोत किंवा शक्यतामध्ये आपण जाणार आहोत, जो काही विधान आहे त्याचं जे चित्र येईल त्याच्यातून आपल्याला थोडंसं कस्टमाइज करून तो निष्कर्षापर्यंत कसं जाता येईल तिथे जायचंय. ठीक आहे. प्रयत्न करूया आपण. आणि हा प्रयत्न कसा असेल की कन्फ्युजन रहित तुम्हाला प्रश्न सॉल्व्ह करता आले पाहिजे. हा पहिला प्रयत्न आहे. प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह होणारच आहे. तुम्ही कधीतरी बघा की जे PYQs किंवा जे काही तलाठी भरतीमध्ये आपल्याला जे काही प्रश्नपत्रिका आलेल्या आहेत आपल्या ईमेल्सवर, ज्यांनी ज्यांनी एक्झाम दिलेली त्यांना माहिती आहे की काही उत्तर तुमचे एकदम राईट आहेत आणि काही उत्तर का चुकतायत. तर ते प्रकार मी आज तुम्हाला समजून सांगेल. आणि यामध्ये काय होतं की जो 3 ते 4 वर्षापासून प्रिपरेशन करतोय त्याचे उत्तर सलग राईट येतात, पण कधीतरी त्याचं एकदम उत्तर चुकून जातो आणि तो शॉकमध्ये जातो. तर त्यालाही काही गोष्टी काही बेसिक माहीत नसतात किंवा तो विसरून गेलेला असतो. तर त्या गोष्टी मी इथे क्लिअर करून द्यायचा प्रयत्न करेल. आपण थोडंसं नाही का सतर्क आणि सावधान होऊन बघा याला. ठीक आहे मित्रांनो. तर ही गोष्ट तर क्लिअर झाली की आपल्याला फॉर्मॅट बघायचा एकच, फक्त निष्कर्ष जाऊन बघायचे की हा डायरेक्ट विचारला निष्कर्ष का पॉसिबिलिटी मध्ये विचारला. जेव्हा पॉसिबिलिटीची कंडिशन येईल आपण पॉसिबिलिटी नुसार बघूया. ठीक आहे. या कंडिशन मध्ये काय सांगितलं आपल्याला, हे एवढं काही वाचायचं नाहीये. याचा अर्थ काय म्हणतो तो की जे काही खाली तुम्हाला माहिती दिलेली आहे ती 100% खरी माहिती आहे. आता मग चला पुढे वाचून घ्यायला. काय म्हणतो की सर्व टरबूज स्ट्रॉबेरी आहेत, एकही स्ट्रॉबेरी सफरचंद नाहीये. मला थोडेसे नियम सांगायचे आहेत सुरुवात करण्या अगोदर की
ठीक आहे मित्रांनो, ज्या टाइमला मला बघायचंय की सर्व ए हे बी आहेत, सर्व बी हे सी आहेत. ठीक आहे, ही जी कंडिशन आहे आता सर्व ऑलची, ठीक आहे, तर ऑलच्या कंडिशन मध्ये बघा दोन गोष्टी होऊ शकतात. एक, तुम्ही सेंटरकडून आउटवर्ड येला एकदम बाहेर येत आहे. ठीक आहे, आणि एक तुम्ही काय करताय की आउटवर्ड करून इनवर्ड कडे येत आहेत. दोन गोष्टी आहेत. म्हणजे ऑलच्या कंडिशन मध्ये बघा, हे ऑल 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 ही ऑलची कंडिशन आहे. ऑलच्या कंडिशन मध्ये काय होतं की तुम्ही एक तर सेंटर कडून आउटवर्डला जाताय किंवा आउटवर्ड कडून इनवर्ड कडे येत आहे. हे थोडंसं लक्ष ठेवायच्याकडे. तर ज्या कंडिशन मध्ये जेव्हा आपण इनवर्ड कडून आउटकडे जातोय, इन कडून आउटकडे जातोय, इन कडून आउटकडे जातोय, मी मुद्दाम रिपीट करतोय, इन कडून आउटकडे जातोय. इन कडून आउटकडे जाताना ऑल, सम हे जेव्हा शब्द येतील तेव्हा ते राईट असतील आणि नॉट हा रॉंग असेल. फक्त एवढंच लक्षात ठेवा, ऑल सम राईट असतील, नॉट रॉंग असेल. सेम कंडिशन आता काय आहे, तुम्ही आउटकडून इन कडे येत आहे. ठीक आहे, आउटकडून इन कडे येत आहेत. ओनली सम ही कंडिशन राईट असेल आणि ऑल आणि नॉट हे दोन्हीही रॉंग असतील. कधी? आउटकडून इन कडे येताना. ह्या दोन गोष्टी मित्रांनो, हे लेक्चर सुरू झालं की तुम्ही एकदा लिहून ठेवा. याच्यातून बघा पुढे तुम्हाला किती फायदा होईल या गोष्टीचा, की तुमचं ते असं कन्फ्युजन नावाचा जो पार्ट आहे ना थोडासा या ऑलच्या संदर्भातला, एकदम गायबच होऊन जाईल. ठीक आहे, चला मग. आणि कॉमन गोष्ट काय, ऑल मध्ये इन कडून आउट कडे जाताना, आउट कडून इन कडे येताना नॉट हा कधी पण रॉंगच असणार आहे. ठीक आहे, हे बघा तुम्ही आउट कडून इन कडे जा, इन कडून आउट कडे जा, आउट कडून इन कडे या, इन कडून आउट कडे जा, नॉट हा कधी पण रॉंगच असेल ऑलच्या कंडिशन मध्ये. ठीक आहे, चला मी तुम्हाला वेळोवेळी या गोष्टीचं रिवाइज करून देईल. हे अगोदर तुम्हाला माहित असणं आवश्यक होतं. ठीक आहे, चला. तसंच आता काय होईल पुढच्या स्टेपमध्ये मी तुम्हाला नॉटची कंडिशन सांगेल. ही आता सांगणार नाही, थोडस कसं पहिलीच गोष्ट तुमची चांगली सराईत होऊ द्या, नंतर बघू आपण. काय फरक दिसतोय का याच्यामध्ये दोन्ही डायग्राम मध्ये? बघा, हा जो सी आहे याला म्हणायचं सब्जेक्ट 1 किंवा इंटेरियर, एक्सटेरियर आणि थर्ड, किंवा सब्जेक्ट 1, सब्जेक्ट 2 किंवा थर्ड पार्टी, काहीतरी असं म्हणा. की हा झाला इंटेरियर, एक्सटेरियर आणि थर्ड पार्टी. इंटेरियर, एक्सटेरियर आणि थर्ड पार्टी. ठीक आहे, इथे जी थर्ड पार्टी आहे ही डायरेक्ट एक्सटेरियरला नॉट्स, म्हणजे ऑल ए आर बी, नो बी इज सी. हे नॉटचं इंडिकेशन आपण डबल एरोने दाखवतो. ऑल ए आर बी, नो बी इज सी. फाईन. इथे काय आहे, ऑल ए आर बी आणि नो ए इज सी, दोन फरक आहेत. इथे डायरेक्ट काय आहे, एक्सटेरियर जो सब्जेक्ट आहे तो डायरेक्ट थर्ड पार्टीशी नोच रिलेशन करतोय. त्याच्यामुळे काय झालं की ऑटोमॅटिक इंटेरियरचं पण जो नातं आहे ते नोचच होणार आहे. जेव्हा एक्सटेरियर सोबत थर्ड पार्टी नोच नातं तयार करतीये तर ऑटोमॅटिक इंटेरियरचं पण थर्ड पार्टी सोबत नोचच नातं तयार होईल. त्याच्यानंतर या कंडिशन मध्ये बघा की जो थर्ड पार्टी आहे तो एक्सटेरियर वाल्यासोबत नोच रिलेशन एस्टॅब्लिश करत नाही, तो इंटेरियर वाल्यासोबत नोच रिलेशन एस्टॅब्लिश करतोय. त्या कंडिशनला याचं नोच रिलेशन फक्त ए शी मर्यादित आहे, बी शी नाहीये. बी शी वेगळं नातं असू शकतं, हे शक्यतामध्ये पुढे येईल. ठीक आहे मित्रांनो, बघूया हे जसं जसं होईल मी तसं तसं तुम्हाला क्लिअर करत जाईल. फाईन, चला याची डायग्राम काढून घेऊ आपण.
सर्व टरबूज स्ट्रॉबेरी आहेत? सर्व टरबूज स्ट्रॉबेरी आहेत? एकही स्ट्रॉबेरी सफरचंद नाहीये. ठीक आहे. जो मी काढला होता की थर्ड पार्टीचं एक्सटेरियर वाल्यासोबत नोचं नातं जर असेल, थर्ड पार्टीचं एक्सटेरियर वाल्यासोबत जर नोचं नातं असेल तर ऑटोमॅटिक थर्ड पार्टीचं इंटेरियर वाल्यासोबत पण नोचं नातं असणारच. हा जो नियम आहे तो हेच म्हणतोय की थर्ड पार्टीचं एक्सटेरियर वाल्यासोबत जर नोचं नातं असेल तर तेच नातं इंटिरियर वाल्यासोबत पण असणार. ठीक आहे, हे डायरेक्ट इथे बोलतोय. मग जर मी असं म्हणतोय तर मग चेक करू, एकही टरबूज सफरचंद नाही. ठीक आहे ना, जे नातं एक्सटेरियर वाल्यासोबत आहे तेच नातं इंटेरियर वाल्यासोबत आहे, म्हणजे एकही टरबूज सफरचंद नाहीये. फाईन. काही स्ट्रॉबेरी टरबूज आहेत, स्ट्रॉबेरी आणि टरबूज. ठीक आहे, काही स्ट्रॉबेरी टरबूज आहेत. म्हणजे तुम्ही काय करताय, स्ट्रॉबेरी आणि टरबूज, तुम्ही स्ट्रॉबेरी कडून टरबूज कडे येतात म्हणजे इंटेरियर येत आहेत. आणि हे ऑलचा फॉर्मॅट आहे. ऑलच्या फॉर्मॅटमध्ये आपण काय म्हटलं होतं की जेव्हा तुम्ही आउटवर्ड कडून इनवर्ड कडे येता ओनली सम राईट असते. सम, ऑल आणि नो हे रॉंग असतात. ठीक आहे, तर बघा इथे एक्सटर्नल कडून आपण इंटरनल कडे येतोय, ऑलचा फॉर्मॅट आहे. एक्सटर्नल कडून इनवर्ड कडे येतोय तर फक्त सम राईट असेल आणि एकही स्ट्रॉबेरी, आता सॉरी हा झाला विधान, हा झाला निष्कर्ष. काही स्ट्रॉबेरी टरबूज नाहीत, काही स्ट्रॉबेरी टरबूज नाहीत. पण इथे काय दिलंय, काही स्ट्रॉबेरी टरबूज आहेत, काही स्ट्रॉबेरी टरबूज आहेत. तर काही म्हणजे सम, तर हा फॉर्मॅट राईट आहे, हे राईट आहे. मग आता काय, निष्कर्ष 1 आणि 2 दोघेही सत्य आहेत. एक वेळेस मी परत एक्सप्लेन करून देतो मित्रांनो थोडंसं, की हे थोडंसं कसं आहे की डायरेक्ट शिकवण्यापेक्षा मी थोडेसे त्याचे नियम तयार केलेले आहेत. त्या नियमानुसार आपण जर घेतोय तर एक अंगवळणी येण्यासाठी आणि माझे शब्द थोडेसे रुजण्यासाठी थोडासा वेळ लागेल. तर आपण तिथं थोडं स्लोच करतोय का, तर परत म्हणजे जेवढं तुम्ही पीवायक्यून एखादं गणित पीवायक्यून एखादा सब्जेक्ट उभा करताना तर तो खूप हार्ड आणि फास्ट असा तयार होतो की लाईफ लॉंग तो लक्षात राहू शकतो का, तो प्रॅक्टिकली करतोय आपण त्याला. मग आपण बघूयात काय म्हणतंय. सर्व टरबूज स्ट्रॉबेरी आहेत. ठीक आहे, सर्व टरबूज स्ट्रॉबेरी आहेत आणि एकही स्ट्रॉबेरी सफरचंद नाहीये. ठीक आहे मित्रांनो, एकही स्ट्रॉबेरी सफरचंद नाहीये. जेव्हा हा थर्ड पार्टी आहे, ही इंटरनल सब्जेक्ट आहे, हा एक्सटर्नल सब्जेक्ट आहे. जेव्हा थर्ड पार्टीचा एक्सटर्नल सोबत नॉटचं रिलेशन असेल, जेव्हा थर्ड पार्टीचं एक्सटर्नल सोबत नॉटचं रिलेशन असेल तेच रिलेशन इंटरनल वाल्यासोबतही असतंच. ठीक आहे, एक ही कंडिशन झाली. आणि दुसरी कंडिशन काय झाली की ऑलच्या कंडिशन मध्ये इन कडून आउट जाताना, ऑल कडून आउट कडून इन कडे येताना सम हा कधी पण राईट आहेच. ठीक आहे, मग बघूया निष्कर्ष काय म्हणतो. एकही टरबूज सफरचंद नाहीये, सफरचंद आणि टरबूज, एकही टरबूज सफरचंद नाहीये. जे नातं एक्सटर्नल वाल्यासोबत आहे तेच नातं इंटरनल वाल्यासोबत आहे, एकदम परफेक्ट. काही स्ट्रॉबेरी टरबूज आहेत. बघा, स्ट्रॉबेरी कडून टरबूज कडे येतोय, ऑलच्या कंडिशन मध्ये आउट कडून इन कडे येतोय, तर ओनली समची कंडिशन राईट असणार आहे. आणि बघा इथे समची कंडिशन आहे म्हणून हे पण राईट आहे. सो या कंडिशन मध्ये बघा दोन्ही निष्कर्ष फॉलो होतात, 1 आणि 2 फॉलो होत आहेत. ओके, चला नेक्स्टला. आणि मी वेळोवेळी थोडंसं रिवाइज करून देईल तुम्हाला, या गोष्टीचं कन्फ्युजन नावाची वस्तू जरा कमी होऊन जाईल. ठीक आहे, हे वाचायचं नाहीये, पुढून सॉल्व्ह करा. सर्व बूट विजारी आहेत आणि सर्व विजारी टाय आहेत. ठीक आहे, आपण इनिशियल्स घेऊ बूटचे. सर्व बूट विजारी आहेत. ठीक आहे, सर्व बूट विजारी आहेत, सर्व विजारी टाय आहेत. त्याच्यानंतर काही विजारी पट्टे आहेत. आता हा जो पार्ट आहे, काही विजारी पट्टे आहेत. ठीक आहे मित्रांनो, निष्कर्ष मध्ये कुठे दिसतंय का तुम्हाला असू शकतो, पॉसिबिलिटी असं काही दिसतंय का? नाहीये, म्हणजे हा पण डायरेक्टचाच आहे.
डायरेक्ट कंडिशन मध्ये आपण याला सॉल्व्ह करणार आहेत. ठीक आहे, बघा काय झालं याच्यामध्ये. निष्कर्ष, काही पट्टे टाय आहेत, काही पट्टे टाय आहेत. हे बघा, हे पट्टे आणि हे टायची कंडिशन आहे. ओके फाईन, काही पट्टे टाय आहेत, काही टाय विजारी आहेत, काही टाय विजारी आहेत. आता हे ऑलच्या कंडिशन मध्ये टाय कडून विजारीकडे चाललात म्हणजे आउट कडून इन कडे चाललात. आउट कडून इन कडे जाताना सम ही कंडिशनच राईट असणार आहे. म्हणून त्याच्यामुळे काही टाय विजारी आहेत ही राईटच कंडिशन आहे. निष्कर्ष दोन्ही सत्य आहेत. ठीक आहे, ठीक आहे, हा पण डायरेक्टचाच आहे. कुठे काय आहे असू शकतो, शक्यता असं काही दिलेलं नाहीये. सो डायरेक्टला जेव्हा डायरेक्ट मध्ये असेल निष्कर्ष, फक्त एकच डायग्राम काढा. जेवढं सांगितलं तेवढंच करा. एकाच गोष्टीसाठी दोन विधानासाठी 3-4 डायग्राम काढू नका. ते 3-4 डायग्राम कधी लागतील, शक्यतामध्ये, पॉसिबिलिटीमध्ये. इथंच थोडं मुलांचं नाही का चूक होती की 3-4 डायग्राम कुठे काढायच्यात, एक डायग्राम कुठे काढायची. जर तुम्हाला निष्कर्ष हा डायरेक्ट विचारलेला आहे, तुम्ही एकच डायग्राम काढा ती विधानांवर. इथं निष्कर्ष डायरेक्ट आहे, मी एकच डायग्राम काढेल. सर्व अस्वले सील आहेत. क्या सर्व अस्वले सील आहेत. पुढे काही सील पोपट आहेत, काही सील पोपट आहेत. फाईन. आणि काही पोपट लांडगे आहेत, काही पोपट लांडगे आहेत. आता बघू, काही अस्वल लांडगे आहेत. काही अस्वल लांडगे आहेत. अस्वल आणि लांडगे या बाबतीत कुठेही काही बोललेलं नाहीये. ठीक आहे, थांबू आपण. त्याच्यानंतर काय म्हणतात ते की एकही सील लांडगा नाहीये, एकही सील लांडगा नाहीये. जर नातच यांच्यामध्ये नाहीये, आहेच नातं नाहीये, सांगितलंच नाही, नातच कुठलं सांगितलं नाही, आहे पण नाही आणि नाही पण नाही, असं काही सांगितलेलं नाही, मग डायरेक्ट कशाला डिरेक्शन लावायचं आहे, ते पण कुठे बसत नाहीये. ठीक आहे, सो हे दोघेही आपले कुठेही काम करत नाहीत. कुठे तुम्हाला डायग्राम दिसतंय का की यांच्यामध्ये नोटचा कुठं हा डबल एरो कुठे दिसलाय का, तुम्हाला आलंय का, कुठे सांगितलंय का, कुठे नाही सांगितलं ना, मग डोकं नाही लावायचं त्याच्यामध्ये. जेवढं विधानात दिलं तेवढंच करा, का तर निष्कर्ष डायरेक्ट आलेले आहेत. मग जर असं बघितलं, अस्वल आणि लांडगे याविषयी कुठेही बोललेलं नाहीये, त्याविषयी कुठेही संबंध लावायचा नाहीये. ओके ठीक आहे, म्हणून हे निष्कर्ष काय आहे, चुकीचा ठरतो. आणि दुसरा काय आहे, एकही सील लांडगा नाहीये. सील आणि लांडग्यामध्ये पण कुठेही संबंध काही सांगितलेला नाहीये. सो आपण तो आहे का नाही का असाही फंडात नाहीये, सांगितलंच नाहीये तर बोलायचंच नाहीये, विषय इथे झाला. निष्कर्ष काय आहेत, दोन्ही सत्य नाहीयेत. चला थोडंसं बघून घ्या मित्रांनो. ठीक आहे, चला आता यापुढे काय करायचं. निष्कर्ष बघा डायरेक्ट आहे का, हो डायरेक्टच आहे, कुठेही शक्यता अशी वर्तवलेली नाहीये. सो डायरेक्ट फॉर्मॅट मध्ये आहे, डायरेक्ट फॉर्मॅट मध्ये आहे ना. चला मी एकच डायग्राम काढेल मग याची. आता विधान काय दिलंय, सर्व डाळिंब आंबे आहेत. विधान दिले सर्व डाळिंब आंबे आहेत. सर्व डाळिंब आंबे आहेत. ओके फाईन, मी इथे घेतो. दुसरं विधान काय दिले त्यांनी, एकही द्राक्ष डाळिंब नाही, नॉटची कंडिशन. एकही द्राक्ष डाळिंब नाहीये. द्राक्ष घेतला आणि डाळिंबासोबत त्याचा नॉटचं रिलेशन आहे. अगोदर काय बघितलं होतं आपण, इंटरनल सब्जेक्ट, एक्सटर्नल सब्जेक्ट आणि थर्ड पार्टी. जेव्हा थर्ड पार्टीचा आणि एक्सटर्नल सर्कलचा नोचं नातं असेल तर ऑटोमॅटिक इंटरनल सर्कलचं आणि थर्ड पार्टीचं सुद्धा नोचंच नातं असणार आहे. त्याच्यानंतर काय झालंय,
की थर्ड पार्टीचं आणि इंटरनल सर्कलचं नोचं नातं आलेलं आहे. पहिले एक्सटर्नल सोबत आलं, आता इंटरनल सोबत आलंय. तर नोचं नातं त्यांनी फक्त डिफाईन केलंय इंटरनल वाल्यासोबत, एक्सटर्नल वाल्यासोबत नाहीये. ठीक आहे. तर म्हणून नाही का नोचं नातं ड सोबत आहे, डाळिंबासोबत आहे, पण आंब्यासोबत नाहीये. आता कंडिशन्स बघू काय म्हणतो ते. निष्कर्ष, काही आंबे डाळिंब आहेत. ओके ना. ऑलच्या कंडिशन मध्ये आंब्यांकडून डाळिंबाकडे चाललात, आउटकडून इनकडे चाललात, आउटकडून इनकडे चाललात, समची कंडिशन राईट बसणार आहे. काही आंबे डाळिंब आहेत, आंब्यांकडून डाळिंब, आणि काही म्हणजे समची कंडिशन आहे, समची कंडिशन राईट आहे. सर्व आंबे द्राक्ष आहेत. कुठे आंबा कुठे द्राक्ष, काय संबंध आहे. एकही डाळिंब द्राक्ष नाहीये, एकही डाळिंब द्राक्ष नाहीये. परफेक्ट. 1 आणि 3 फॉलो होतोय. ओके, 1 आणि 3 फॉलो होतोय. समजलं मित्रांनो? कुठं कन्फ्युजन होतंय का? नाहीये. काही चहा दूध आहेत. बरं एक वेळेस बघू कुठे आहे का निष्कर्षामध्ये असू शकतो. ठीक आहे, काही शक्यता दिलेली नाहीये. शक्यता दिली नाही म्हणजे हा प्रश्न डायरेक्ट फॉर्मॅटचा आहे. मी एकच डायग्राम काढेन. विधान, काही चहा दूध आहेत, सर्व क्रीम्या चहा आहेत. आता काय होतं की मुद्दाम थोडस विधान सेकंड पहिले वाचा आणि मग फर्स्ट कडे या, तर डायग्राम चांगला बनेल. सर्व क्रीम्या चहा आहेत. सर्व क्रीम ह्या चहा आहेत. ठीक आहे. आणि काही चहा ह्या दूध आहेत. सेम कंडिशन ज्या टाइमला मी नॉट्स तुम्हाला सांगितलेली आहे, नॉटची कंडिशन दिलेली आहे, सेम कंडिशन मी सांगतो तुम्हाला इथे एक्सप्लेन करून की हा तुमचा इंटरनल सब्जेक्ट, एक्सटर्नल सब्जेक्ट आणि ही थर्ड पार्टी. ठीक आहे. इंटरनल सब्जेक्ट, एक्सटर्नल सब्जेक्ट आणि थर्ड पार्टी. काय झालं, थर्ड पार्टी ही इंटरनल आणि एक्सटर्नल दोघांनाही समचं नातं तयार करते, आणि थर्ड पार्टी फक्त एक्सटर्नल सोबतच समचं नातं तयार करते. सो समचं नातं फक्त या दोघांमध्येच राहील, आणि समचं नातं इथे सुद्धा असेल आणि इथे सुद्धा असेल. एवढी कंडिशन आहे. मग बघा ही कंडिशन इथे येते. समचं नातं कोणासोबत असणार आहे, फक्त याच्यासोबत, याच्यासोबत नाहीये. चला काय चेक करायचं. एकही क्रीम दूध नाहीये, एकही क्रीम दूध नाहीये असं कुठं सांगितलंय का? सांगितलंय असं कुठे? कट करा. सर्व चहा क्रीम आहेत. चहा कुठे, क्रीम कुठे? तुम्ही जेव्हा आउट कडून इन कडे जासाल, आउट कडून इन कडे जासाल, फक्त समची कंडिशन राईट येणार ऑल मध्ये. आउट कडून इन कडे जाताना फक्त समची कंडिशन येणार. ऑल आणि नॉट हे रॉंग असणार. तुम्ही थोडंसं रिवाइज बॅकवर्ड जा, तुम्हाला हे एक्सप्लेन केलंय मी अगोदरच. आउट कडून इन कडे जाताना फक्त समची कंडिशन राईट आहे, सर्वची कंडिशन रॉंग असणार. थर्ड बघा काय म्हणतो, तर काही दूध हे चहा आहेत. काही दूध हे चहा आहेत. ओके, मॅच झालं की ते घ्या याला राईट. फक्त निष्कर्ष 3 हा तर्कसंगत आहे. ठीक आहे मित्रांनो. शक्यता कुठेही नाहीये, शक्यता कुठेही नाहीये. ठीक आहे. डायरेक्ट टू डायरेक्टच दिलेला आहे, मग मी डायरेक्ट टू डायरेक्टच काढायचा प्रयत्न करेल. काही ओके, काही रजिस्टर्स कादंबरी नाहीयेत, काही रजिस्टर हे कॉपी आहेत. तर काही रजिस्टर हे कॉपी आहेत. ठीक आहे मित्रांनो. काही रजिस्टर्स कॉपी आहेत. त्यानंतर एकही रजिस्टर कादंबरी नाहीये, एकही रजिस्टर कादंबरी नाहीये. काही रजिस्टर्स कॉपी आहेत, एकही रजिस्टर कॉपी नाहीये. ठीक आहे. आपल्याला कॉपी आणि कादंबरी याविषयी काही सांगितलेलं नाहीये.
ठीक आहे. सांगितलं कोणा संदर्भात? रजिस्टर आणि कॉपी संदर्भात, रजिस्टर आणि कादंबरी संबंधात. पण कॉपी आणि कादंबरी यांचा संबंध कुठेही सांगितलेला नाहीये. बट विचारणार काय बघा तो आता, एकही कादंबरी कॉपी नाहीये. आलं का? एकही कादंबरी कॉपी नाहीये. सांगितलं नाही कशाला घ्यायचं? कुठे दिसतंय का याच्यामध्ये? नातं काही दिसतंय का? आहेच पण नाही, नाहीच पण नाहीये, दोन्ही नाते नाहीयेत. मग मी डायरेक्ट कन्सिडर करणारच नाही. सांगितलंच नाही तर काय करणार? ठीक आहे. एकही कादंबरी रजिस्टर नाहीये. एकही कादंबरी रजिस्टर नाहीये. डायरेक्ट सांगितलेलं आहे. सो हे राईट आहे. काही कॉप्या कादंबऱ्या नाहीत. परत आलं, एकही कादंबरी कॉपी नाही आणि परत काही कॉपी कादंबऱ्या नाहीत. आलं परत. जेव्हा यांचं नातं सांगितलेलं नाहीये, कुठेही सांगितलेलं नाही दोन विधानामध्ये, तर का नातं लावायचं? आहेच पण नातं नाही आणि नाहीच पण नातं नाही. मी दोन्ही कट केली. ठीक आहे. आता काय झालं? फक्त टू फॉलो करतोय. फक्त विधान दोन तर्कसंगत आहे. आता एक कंडिशन अशी होऊ शकते, म्हणजे जस्ट एक बघण्यासाठी, काही कॉपी कादंबऱ्या असू शकतात. इथे काय केलं मी? असू शकतात. काही कादंबऱ्या कॉपी असू शकतात. जर खूप वेळ झाला आपण बघतोय की पॉसिबिलिटीचा किंवा शक्यताचा कुठं प्रॉब्लेम दिसत नाहीये, जर आपल्याला कन्वर्ट केला, आता काही कॉपी कादंबऱ्या असू शकतात, काय करायचंय? मला ह्या विधानातून जे माझा एक डायग्राम तयार झालाय, याला थोडंसं कस्टमाइज करायचंय. कस्टमाइज केल्यानंतर असं बघायचंय की माझं विधान चुकलं नाही पाहिजे. कंडिशन काय आहे? काही आर सी आहेत, मान्य आहे. काही आर सी आहेत, ही कंडिशन कुठे राहिली नाही पाहिजे आपल्याला. आणि मग काय झालं? हे बघा, या डायग्राम नुसार बघा, काही रजिस्टर कॉपी आहेत, काही रजिस्टर कॉपी आहेत. माझं हे इथे फॉलो झालेलं आहे, हे विधान फॉलो झालेलं आहे. एकही रजिस्टर कादंबरी नाहीये, एकही रजिस्टर कादंबरी नाहीयेत. इथे नॉटचं रिलेशन बघा एस्टॅब्लिश झालेलं आहे. हेही विधान माझं काय झालं? फॉलो झालेलं आहे. मग आता जर ह्या दोन गोष्टी फॉलो झाल्यात, तर माझी डायग्राम कुठेतरी नाही का राईट आहे. मग मी काय म्हणणार? एकही कादंबरी कॉपी नाहीये, एकही कादंबरी कॉपी नाहीये. अरे पण इथे डायरेक्ट दिसतंय की मला समचं नातं आहे ना, म्हणून एकही कादंबरी नाही असं म्हणता येणार नाही का? आता समचं नातं आहे. सो इथे मी काय केलं? याला ऑलरेडी कट केलंय. दुसरी कंडिशन काय? एकही कादंबरी रजिस्टर नाहीये, एकही कादंबरी रजिस्टर नाहीये. ओके, हे पण बसलंय. आता इथं काय म्हणतो? काही कॉपी कादंबऱ्या असू शकतात. काही कॉप्या कादंबऱ्या असू शकतात. ओके, ठीक आहे, असू शकतात. म्हणून काय झालं? शक्यता जर मी घेतली तर मी तो डायग्राम कस्टमाइज केला होता. अशी जर शक्यता आली, ठीक आहे, आता तर नाहीये, आल्यावर काय होणार की तुमचं निष्कर्ष 2 आणि 3, निष्कर्ष 2 आणि 3 हे तर्कसंगत होतील. ठीक आहे मित्रांनो, याला तुम्ही काय करा, एक दोन वेळेस रिपीट करून बघा की जेव्हा शक्यता आली तर तुम्हाला काही नाही करायचं, जे विधान दिले त्या विधानावर पहिले एक रफ डायग्राम तयार होणार. ठीक आहे, या रफ डायग्रामला तुम्हाला काय करायचं? कस्टमाइज करायचंय. चला, हे बघा, निष्कर्षामध्ये शक्यता आलेली आहे. थोडस चपळपणा आणायचा आता आपल्याला. चला, काय नाही करायचं, आपल्याला एक विधानावरून काय करायचं की रफ डायग्राम तयार करायचा आहे. कोणताही कागद क्रेयॉन नाहीये, कोणताही कागद मार्कर नाहीये. हे कागद झाला, कोणताही कागद मार्कर नाही म्हणतोय. हे नोच रिलेशन आलं आणि कोणताही कागद क्रेयॉन नाहीये. ठीक आहे, कागद क्रेयॉन मार्कर या कंडिशनला आपण आलोय. आता का म्हणतो ते? या डायग्रामने कसं कस्टमाइज करू शकतो बघा. आता कागद आहे, ओके,
नोचं रिलेशन त्यांनी कोणासोबत आणलं? मार्कर सोबत. नोचं रिलेशन कोणासोबत आणलं? क्रेयॉन सोबत. आणि मी काय करेल, हे सर्कल्स आहे ना, हे मी फक्त थोडस कागदाचं मार्कर सोबत नोचं रिलेशन आहे, या कागदाचं क्रेयॉन सोबत सुद्धा नाही का नोचं रिलेशन आहे. कुठेही माझं नाही का स्टेटमेंट चुकलेलं नाही. ही एक कंडिशन आहे. तिसरी पण कंडिशन दाखवेल मी तुम्हाला, की जेव्हा तुमची प्रोफिशियन्सी येते एखाद्या सब्जेक्टवर, तर ऑटोमॅटिक तुमचं ब्रेन काय करतो की त्याचे व्हिज्युअल इम्पॅक्ट तयार करून नंबर ऑफ व्हरायटीज ऑफ ऑप्शन्स तयार करून देतो, तुम्हाला आउटपुट तयार करून देतो. तर आता तिसरं बघा, याच्यामध्ये काय होऊ शकतं की कागद आहे, मार्कर, क्रेयॉन. कागदाचं नातं क्रेयॉन सोबत पण नाहीये, कागदाचं नातं मार्कर सोबत पण नाहीये. म्हणजे थर्ड पार्टीचा एक्सटर्नल सब्जेक्ट सोबत नोचं नातं आलं की थर्ड पार्टीचं इंटरनल सोबत पण नोचंच नातं येते. ह्याच कंडिशन इथे फॉलो होत आहेत का? चला लावून बघू काय कंडिशन येते. आता हे माहित नाहीये की मार्कर बाहेर का क्रेयॉन बाहेर आहे, मग मी काय करेल, याला मी याला थोडस काय म्हणतो आपण की मार्कर इथे ठेवू शकतो आणि क्रेयॉन इथे ठेवू शकतो. हे माहित नाही आपल्याला की नेमकं काय आतमध्ये काय बाहेर आहे. का तर दोन्ही कंडिशन मध्ये काय की कागदाचं रिलेशन दोघांसोबत पण नाहीये आणि कागदाचं रिलेशन दोघांसोबत पण नाहीये, ते मॅनेज होऊन जातं. चला बघू आपण काय आहे. तर काही क्रेयॉन हे मार्कर असण्याची शक्यता आहे, काही क्रेयॉन मार्कर असण्याची शक्यता आहे. बघा इकडून चाललो, जेव्हा आउट कडून इन कडे चाललो, जेव्हा इन कडून आउट कडे चाललो, तर ऑल, सम हे राईट आहेत. काही क्रेयॉन हे मार्कर असण्याची शक्यता आहे, काही क्रेयॉन हे मार्कर असण्याची शक्यता आहे. आणि जेव्हा आउट कडून इन कडे येतोय तेव्हा फक्त समची कंडिशन राईट असणार आहे. मग दोन्ही कंडिशन मध्ये झाला का मॅच? फाईन. कोणताही क्रेयॉन हा कागद नाहीये, कोणताही क्रेयॉन हा कागद नाहीये. कागदाचं रिलेशन तर दोघांसोबत पण नाहीच आहे. ऑटोमॅटिक हे विषयच संपलेला आहे. काय झालं? फक्त आणि फक्त दोन्ही तर्क त्याचे निष्कर्ष लागू पडतायत. निष्कर्ष 1, निष्कर्ष 2 दोन्ही तर्क संगत आहेत. फाईन मित्रांनो, ठीक आहे. शक्यता आली की तुम्हाला विधानांकडून एक रफ डायग्राम तयार करायची आहे आणि त्याला कस्टमाइज करायचंय. सर्व बिगल तारामासे आहेत, एकही तारामासा कबूतर नाहीये. सर्व बिगुल तारामासा आहे, एकही तारामासा कबूतर नाही. ठीक आहे. सर्व बिगुल तारामासे आहेत, एकही तारामासा कबूतर नाहीये. डायरेक्ट टू डायरेक्ट कंडिशन दिलेली आहे. थर्ड पार्टीचं एक्सटर्नल सोबत नातं नाहीये, ऑटोमॅटिक थर्ड पार्टीचं इंटरनल सोबत पण नातं नाहीये. इथं शक्यता काम करणारच नाही, डायरेक्ट नियमच आहे आपल्यापाशी. काही तारामासा सिंह, आणखी राहिले काय? ओके, एकही कबूतर सिंह नाहीये. परत कंडिशन अशी आलेली आहे, एकही कबूतर सिंह नाहीये. माझं हे थोडस वाचायचं राहिलं होतं. ठीक आहे. आता मी काय करेल, याच्यासोबत तर नातं नाहीये पण याच्यासोबत असू शकतो शक्यता, म्हणून माझा एक रफ डायग्राम जी आपण निघाली होती त्याला जर मी कस्टमाइज केलं, आता बिगुल, तारामासा, कबूतर, ठीक आहे, आणि हा सिंह आणि हे नॉटचं रिलेशन. चला याला आपण डिफाइन करून बघू. सर्व बिगुल तारामासे, बघा सर्व बिगुल तारामासे आहेत, एकही तारामासा कबूतर नाहीये, हा एकही तारामासा कबूतर नाहीये, आणि एकही कबूतर सिंह नाहीये, एकही कबूतर सिंह नाहीये. माझे विधान जस्टिफाय झालेले आहेत. मी आता निष्कर्षाकडे जाईल. निष्कर्षाकडे आलो. काही तारामासा सिंह असू शकतात, काही तारामासा सिंह असू शकतात, काही तारामासा सिंह असू शकतात. फाईन, असू शकतात. ठीक आहे. ही रफ डायग्राम होती आपली. शक्यता म्हटल्यावर मी काय केलं, थोडंसं कस्टमाइज केलं त्याला.
काही बिगुल कबूतर असू शकतात. ठीक आहे, काही बिगुल कबूतर असू शकतात. कसं पॉसिबल आहे? जेव्हा ही थर्ड पार्टी एक्सटर्नल सोबत नोचं रिलेशन करत असेल तर तेच रिलेशन थर्ड पार्टीचं आणि इंटरनल सोबत असणार आहे. सो बिगलचं नोच रिलेशन कबूतर सोबत असणार आहे. इथे असू शकतात नाही, होऊ शकत नाही. फक्त निष्कर्ष एक फॉलो होईल. ठीक आहे मित्रांनो, ओके. दिलेले विधान हे तर वाचायचंच नाही आपल्याला. शक्यता दिसतीये का? आता यापुढे आपल्याला काय करायचंय की शक्यता आणि हे सगळे पीवायक्यू आहेत आपले तलाठी भरतीतले आलेले. हे बघा मी म्हंटल जेव्हा तुम्ही डीप लेवलला जातात कन्फ्युजन लेवल थोडंसं का वाढतं, का तर आपल्याला वरवरचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायची आदत होती आणि डायरेक्टच काढून टाकायचो की कोणी सांगितलं आपल्याला की हा या विधानावरून आपल्याला 2-3 डायग्राम करायचे, ते फॉलो होतात का? 2-3 डायग्राम करणार तो वेळ कशाला घालायचा आपल्याला? जर डायरेक्ट असेल तर मी एक डायग्राम काढेल आणि जर शक्यता असेल पॉसिबिलिटी असेल तर मी कस्टमाइज करून बघेल, तिथे मी वेळ लावेल. बाकीच्या ठिकाणी वेळ नाही लावणार. आणि दुसरी गंमत काय की हा जो सिलॉजिझम किंवा सिलॉग किंवा तर्क आणि अनुमान जो आपण शिकतोय आता, हा एआयचा बेस आहे. ठीक आहे मित्रांनो, याचा गणितामध्ये उपयोग होतो, फिलॉसॉफीमध्ये उपयोग होतो, खूप ठिकाणी याचा उपयोग होतोय आपल्याला. शक्यता आहे. चला विधाने बघू. सर्व उषा बेडशीट्स आहेत, काही बेडशीट्स पडदे आहेत. इनिशियल घ्या उषांसाठी यू. सर्व उषा बेडशीट्स आहेत आणि काही बेडशीट्स पडदे आहेत. काही बेडशीट्स पडदे आहेत. परत काय दिले का? एकही पडदा दरवाजा नाहीये. एकही पडदा दरवाजा नाहीये. आणि जर तुम्ही माझी एक आतापर्यंतची प्रोसेस बघितली असेल की जेव्हा शक्यता आली तर मी काय नाही, मी सिंपल चेंजेस केले. सिंपल ते थोडंसं अवलोकन करा, तुम्हाला लगेच पकडता येईल काय चेंजेस केलेत मी. की नातं या दोघांमध्ये नाहीये हिचं, आणि पण नातं यांचं असू शकतं ना, शक्यता आहे ना. शक्यतामध्ये तेच सांगितलंय की तुम्ही कन्सिडर करा यांचं नातं. शक्यतामध्ये काय सांगितलंय की तुम्ही यांचं नातं कन्सिडर करा आणि मग बघा. आणि डायरेक्ट मध्ये काय सांगतात ते की नातं नाहीये, नातं लावू नका. माझे शब्द लक्षात ठेवा, हे बोली भाषेत सांगतोय आणि असेच तुम्ही जर पेपरमध्ये यूज केलेत एकदम इझी फंडा होऊन जाईल तो आपला. दुसरी डायग्राम काय येईल याच्यामध्ये? सर्व उषा बेडशीट्स आहेत. फाईन. काही बेडशीट्स पडदे आहेत. जेवढं दिलं तेवढं राईट केलंय. आणि हा दरवाजा आला आणि या दरवाजाचं कुठलंही नातं पडद्यांसोबत नाहीये. ही आली कस्टमाइज डायग्राम. काय नाही केलं मी, हे उचललं नाही, इथे लावलंय. आता बघा हे जस्टिफाय होत आहे का? सर्व उषा बेडशीट्स आहेत. सर्व उषा बेडशीट्स आहेत. काही बेडशीट्स पडदे आहेत. काही बेडशीट्स पडदे आहेत. ठीक आहे, आहेत. आणि एकही पडदा दरवाजा नाही आणि एकही पडदा दरवाजा नाही. जस्टिफाय झाले तिन्ही कंडिशन. चला निष्कर्ष का? काही दरवाजे बेडशीट असू शकतात. काही दरवाजे बेडशीट्स असू शकतात. काही दरवाजे बेडशीट्स असू शकतात. ओके. एकही उशी दरवाजा नाहीये. कसं काय? जेव्हा या डायग्राम मध्ये दरवाजा आणि उशीचं काहीच नातं आहे बघा इथे. ठीक आहे, बट आता लक्षात ठेवा शक्यता आहे का इथे? इथे जो भ्रम झाला असता ना की अरे इथं दिसतंय, ओके मारा. शक्यता नाही दिली इथे, डायरेक्ट सांगितलंय. डायरेक्ट सांगितलं ना, काय म्हणतो बघा, हे एकही उशी दरवाजा नाहीये. असं कुठं सांगितलेलं नाहीये की उशी दरवाजा नाहीये. कुठं सांगितलंय का उशी दरवाजा नाहीये? नातच नाही त्यांच्यामध्ये, म्हणून नाहीच नातच नाहीये. मी काय केलेलं सरळ उचललं आणि क्रॉस करून टाकलं. ओनली निष्कर्ष वन फॉलोज. ठीक आहे मित्रांनो, बघून घ्या एक तर. शक्यता आहे का कुठे निष्कर्षामध्ये? नाहीये. डायरेक्ट दिलेला प्रॉब्लेम आहे, सिंगल डायग्राम. विधान काय दिलंय? काही पाकळ्या झाडे आहेत. इनिशियल घेतलं पाकळ्यांना पी, सॉरी थोडस पेन चेंज करू आपण.
इनिशियल घेतलं पाकळ्यांना पी, झाडांना काही पाकळ्या झाडे आहेत. त्यानंतर एकही झाड बाग नाही, एकही बाग रस्ता नाही. एकही झाड, चला नोचं रिलेशन कोणामध्ये आलंय, झाड आणि बाग. फाईन. आणि दुसरं एकही बाग रस्ता नाहीये. एकही बाग रस्ता नाहीये अशा कंडिशन मध्ये आलो. कुठेही शक्यता दिलेली नाहीये. मी हे डायग्राम उचलून याच्यात काही मिक्स करायची मला काही गरज वाटत नाहीये. ठीक आहे. का तर जेव्हा सांगितलं असू शकतो त्या टाइमला तुम्ही कस्टमाइज करा. एकही पाकळी बाग नाहीये. ही पाकळी, हे बाग, असं कुठं नोच रिलेशन एस्टॅब्लिश झालंय का? डबल एरो दिसतो का यांच्यामध्ये? नाही. चला याला कट करा. एकही रस्ता झाड नाहीये. हा रस्ता, हा झाड, कुठं नोच रिलेशन एस्टॅब्लिश झालंय का? कुठंतरी नोच रिलेशन एस्टॅब्लिश झालंय का? नाही. हा, निष्कर्ष 1 आणि 2 यापैकी एकही सत्य नाहीये. हे माझा आन्सर आहे. ठीक आहे मित्रांनो, आज आपण काही PYQ बघितलेत. उद्याच्या भागामध्ये पण आपण काही PYQ बघूयात आणि काही नियम थोडेसे आणखी आपण सांगायचा प्रयत्न करू. त्याच्यामध्ये नियम म्हणजे नियम नाहीयेत. हे काय झालं की के सिंग, आर्यन प्रकाशन, एक अॅनालिटिकल रिझनिंग, त्याच्यानंतर शकुंतला देवी, हे असे काही पुस्तकं आहेत ज्याच्यामध्ये हा सब्जेक्ट खूप छान रंगवलेला आहे. याच्यामधून काही गोष्टी ज्या आहेत ना की थोडस आपण फॉर्मॅटनुसार बाहेर काढल्यात आणि ते अप्लाय करायचा प्रयत्न केल्यात. आणि बघा, डायरेक्ट आणि पॉसिबिलिटी, आता कोणालाच माहित नाही ह्या गोष्टी काय आहेत. डायरेक्ट आणि पॉसिबिलिटी, पॉसिबिलिटीला मला काय करायचंय, डायरेक्टला मला काय करायचंय, कुठे नंबर ऑफ फिगर्स जास्त काढायच्यात, कुठे फिगर एकच ठेवायची. आपण काय केलं, एक फॉर्मॅट तयार केलाय. या फॉर्मॅटनुसार सॉल्व्ह करतोय. आता आपण विधान बघत नाहीत, डायरेक्ट निष्कर्ष बघतोय. निष्कर्षामध्ये जर असू शकता, पॉसिबिलिटी असे काही शब्द असतील तर मी कस्टमाइज करणार आहे विधानांना. विधानांना कस्टमाइज नाही करणार. विधानांची डायग्राम जी येणार ती कस्टमाइज करणार, जस्टिफाय करणार आणि सॉल्व्ह करणार. आणि डायरेक्ट मेथड असेल, एकच डायग्राम काढणार, डायरेक्ट आन्सर काढणार. उद्या भेटूया परत मित्रांनो. आता हे झाला इंटरेस्टिंग पार्ट. उद्या तुम्ही काही प्रश्न सॉल्व्ह करा, याच्यावरच काही सॉल्व्ह करा आणि उद्या परत आपण त्याचं नवीन प्रश्न घेऊन परत सॉल्व्ह करू. थोडेसे नवीन नियम असतील, नवीन नियमाकडे वळू आपण. टेक केअर, बाय.